नमस्कार मित्रांनो. मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या हॉरर कॉमेडी चित्रपटांची एक वेगळीच लाट आली आहे. एकामागून एक वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता चर्चेत आलेला नवा चित्रपट म्हणजे भूतम भयम. विशेष म्हणजे हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर आणि कंटेंट क्रिएटरच्या दुनियेत प्रचंड चर्चेत आला आहे. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया स्टार्सची तगडी टीम आणि त्यांच्यात झालेली श्रीमन लिजेंट यांची एंट्री. त्यांच्या चाहत्यांनी आणि बांदिलकी ग्रुपने थिएटरमध्ये गर्दी केल्याची चर्चा सुरू आहे. पण हा चित्रपट खरंच पाहण्यासारखा आहे का? तो फक्त सोशल मीडिया क्रेजवर चालतोय की त्याचा दमदार कथा देखील आहे? चला, संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, गेल्या काही वर्षात मराठीत हॉरर कॉमेडी हा प्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. मात्र प्रत्येक चित्रपटाचा विषय आणि मांडणी वेगळी राहिली आहे. काही चित्रपट लोककथांवर आधारित होते, तर काही पूर्णपणे विनोदी शैलीत तयार करण्यात आले. भूतम भयम याच गर्दीतील आणखीन एक चित्रपट असला तरी त्याची ओळख थोडी वेगळी आहे. कारण हा चित्रपट एका लोकप्रिय मल्याळम चित्रपटावर आधारित अधिकृत अडॉप्शन आहे. मूळ मल्याळम चित्रपट रोमांचक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि त्याच संकल्पनेला मराठी रंगात सादर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा भारतीय चित्रपटसृष्टीत परदेशी किंवा इतर भाषातील चित्रपटांमधून कल्पना घेतल्या जातात. मात्र त्यांना योग्य श्रेय दिलं जात नाही. पण भूतम भयमच्या निर्मात्यांनी मूळ चित्रपटाला अधिकृतपणे क्रेडिट दिलं आहे. त्यामुळे हा चित्रपट सुरुवातीपासूनच अधिकृत अडॉप्शन म्हणून समोर आला आहे. चित्रपट पाहताना काही प्रसंग मूळ रोमांचकची आठवण करून देतात. काही दृश्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. मात्र हा संपूर्ण सीन टू सीन रिमेक नाही, उलट मराठी प्रेक्षकांच्या आवडीनुसार अनेक नवीन पात्र, नवीन प्रसंग आणि स्थानिक विनोद यात जोडण्यात आले आहे. त्यामुळे कथा वेगळ्या पद्धतीने पुढे सरकते. चित्रपटातील आणखीन एक मोठं आकर्षण म्हणजे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सची टीम. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया स्टार्सची लोकप्रियता किती मोठी आहे हे या चित्रपटातून दिसून येतं. अनेक प्रसिद्ध रील क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे तरुण प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्ये श्रीमान लिजेंट यांच्या एंट्रीची विशेष चर्चा होत आहे. त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्सला थिएटरमध्ये जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे अनेक प्रेक्षक सांगत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही एंट्री चित्रपटातील मोठा हायलाइट मानली जात आहे. मात्र चित्रपट फक्त कलाकारांवरच उभा राहतो असं नाही. हॉरर आणि कॉमेडी याचं संतुलन राखणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. काही प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतात, तर काही ठिकाणी अचानक भीतीचं वातावरण निर्माण होतं. ही दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रयत्न चित्रपटातून दिसून येतो. तांत्रिक बाजूचा विचार केला तर पार्श्वसंगीत, ध्वनी परिणाम आणि कॅमेरा वक्रमुळे अनेक प्रसंग अधिक प्रभावी वाटतात. विशेषतः हॉरर सीन्समध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जाणवतो. याच वेळी कॉमिक टायमिंगमुळे चित्रपट हलका-फुलका राहतो. अर्थात त्याची मूळ रोमांचक आधीच पाहिला आहे त्यांना काही प्रसंग ओळखीचे वाटू शकतात. पण ज्यांनी मूळ चित्रपट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हा अनुभव पूर्णपणे नवीन ठरू शकतो. एकूणच पाहता भूतम भयम हा फक्त सोशल मीडिया स्टार्समुळे चर्चेत आलेला चित्रपट नाही, तर मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर कॉमेडीचा वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट आहे. मूळ कथेला मराठी संस्कृती, स्थानिक विनोद आणि नव्या पात्रांची जोड देत याची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न येथे दिसतो. तर मित्रांनो, भूतम भयम हा चित्रपट तुम्ही पाहणार आहात का? तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट आवडतात का? आणि सोशल मीडिया स्टार्सचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.